जय भीम मित्रांनो, मी ॲडव्होकेट आशिष इंगळे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अभद्र वक्तव्य करणारा वकील अनिल मिश्रा याच्या विरुद्ध आपण 10 ऑक्टोबर 2025 रोजी खडकपाडा पोलीस स्टेशन कल्याण येथे अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता। व्हिक्टिमला त्रास होण्याच्या दृष्टीने व आरोपी अनिल मिश्रा याला मदत करण्याच्या दृष्टीने पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे यांनी खोडसाळपणे सदर गुन्हा ग्वालियर येथे तपासाकामी पाठवला। सदर गुन्हा पुन्हा तपासाकामी कल्याण येथे मागवण्यासाठी आपण खूप प्रयत्न केले, परंतु डीसीपी अतुल झेंडे व पोलीस कमिशनर आशुतोष डुमरे यांनी गुन्हा पुन्हा तपासाकामी कल्याण येथे मागवण्यासाठी अकार्यक्षमता दाखवली। त्यावेळेस एका 90 वर्षाच्या आजीने उपोषण करण्याचे देखील आवाहन केले होते, परंतु अतुल झेंडे व पोलीस कमिशनर आशुतोष डुमरे यांनी मला बोलवून आजीला उपोषण न करण्याबाबत वॉर्निंग दिली। आजीने जर उपोषण केले तर आजीच्या उपोषणावर लाठीचार्ज करून खोटे गुन्हे दाखल करण्याबाबतचा आदेश आम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे व अनिल मिश्रा याचा गुन्हा महाराष्ट्रात न मागवण्याबाबत आदेशित केले आहे। आशुतोष डुमरे व अतुल झेंडे यांनी गुन्हे दाखल करण्याची व लाठीचार्ज करण्याची धमकी दिल्यामुळे आपण 2 पावले मागे आलो, कारण देवेंद्र फडणवीस असे प्रकार करू शकतात ह्यात दुमत नाही। आणि दुसरा सोमनाथ सूर्यवंशी करून घेणे आपल्याला परवडणार नाही, म्हणून आपण अनिल मिश्रा विरुद्धची लढाई न्यायालयात नेण्याचा विचार करून नोव्हेंबर महिन्यात आपण मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे। सदर रिट याचिका 5 फेब्रुवारी 2026 रोजी चीफ जस्टिस यांच्या न्यायालयात लागली असून माझी महाराष्ट्रातील संपूर्ण बौद्ध वकील बांधवांना विनंती आहे, त्यांनी माझ्यासोबत अनिल मिश्राच्या विरुद्ध लढाईत मदत करून ही लढाई जिंकण्याची ताकद द्यावी। आपण न्यायालयावर भरोसा ठेवून ही लढाई पूर्ण ताकदीने लढणार आहोत, त्यामुळे सर्वांच्या मदतीची गरज आहे। मनुवाद के छाती पर फुले शाहू अंबेडकर। जय भीम, जय संविधान।